गुड मॉर्निंग मंडळी. तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे या पूर्ण पसाऱ्यासोबत. का ते मी पुढे सांगते. मला आज हे पूर्ण आवरून घ्यायचं आहे. त्याआधी प्रिशूला तिचं फेवरेट गाणं लावून दिलं म्हणजे ती एका जागी बसेल आणि माझे काम निवांत होईल. पण ना ती मला काहीच करू देत नव्हती. सारखी खाली उतरून मागत होती. मग बाबा तिला घेऊन गेले आत्याकडे संतोष दादाच्या गाडीवर. त्यानंतर मी काम पटापट आवरून शॉपला जायला निघाले. आज श्रेयासुद्धा माझ्यासोबत होती. रोडवर अजिबातच काही गर्दी नव्हती आणि आम्हाला सिग्नलसुद्धा नाही लागला, त्यामुळे आम्ही वेळेत पोहोचलो. आज मला हा टेबलसुद्धा आवरून घ्यायचा होता. म्हटलं ते करून घेते. फायनली माझा टेबल आवरून झालेला आहे. जे जे मला टेबलवर लागतं तेच मी फक्त टेबलवर ठेवलं आहे. बाकी पूर्ण पसारा साईडला केलेला आहे. दिवसभर व्हिडिओजचे कामं चालतात, सो तेवढंच काय ते सामान टेबलवर आहे. आणि आवरतच होते तर मला हे पडद्याला लागलेल्या क्लिप्ससुद्धा दिसल्या. आता रोज नवीन तो क्लचर आल्यानंतर मी इथे लावते वेणी घालताना आणि मग मी विसरून जाते की क्लचर कुठे लावला. असं करत करत इथे 4 क्लचर जमा झाले जे मला आता घरी घेऊन जायचं आहे. संध्याकाळला चहा प्यायला घरी गेले. बघते तर प्रिशू मस्त मामाच्या खांद्यावर बसून इकडे येत होती. प्रिशूची तर मज्जाच मज्जा आहे, कारण तिला भरपूर लाड करणारे मामा आहे. नंतर बाबा आणि मी निघालो पार्थला सोडायला, कारण आज त्याची ट्रॅव्हल्स होती, त्याला जायचं होतं. तो मित्राच्या गाडीवर होता. फायनली आम्ही ट्रॅव्हल्स पॉईंटला पोहोचलो. खूप जास्त गर्दी दिसत होती, कारण सॅटर्डे संडे म्हटलं ना की सुट्ट्याला जे आलेले असतात त्यांना तेच दिवस असतात परत जायला, सो खूप गर्दी असते. सर्व ट्रॅव्हल्स येत होतात पण आमची ट्रॅव्हल्स काही येत नव्हती, सो आम्ही वेट करत बसलेलो होतो. फायनली ट्रॅव्हल्स आली आणि पार्थ त्यात बसून गेला सुद्धा. आणि त्याची मित्रमंडळी सर्व आमच्यासोबत होती, जे त्याची साथ कधीच सोडत नाही आणि आमचीसुद्धा. त्याला सोडल्यानंतर मग मी परत शॉपला आले, कारण ते क्लायंट येणार होतं. आता हे पूर्ण मला आवरायचं आहे, पण मी नाही आवरू शकणार, कारण टाकीमध्ये अजिबातच पाणी नाही. एवढी एक टप आणि एवढं एक बादलीच फक्त पाणी माझ्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. त्यानंतर क्लायंट आले, त्यांचं मी फेशियल केलं. क्लायंटचं मी जास्त दाखवत नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे, सो ही छोटीशीच क्लिप शेअर करते आहे. त्यानंतर सगळे दुकानं बंद झाले होते, पण श्रेया मला एका गोष्टीसाठी फिरवती आहे, ते म्हणजे प्रिशूची डेअरी मिल्क. तर तिला एक दुकान मिळालंच होती. आता इथे थांबलेली आहे प्रिशूच्या डेअरी मिल्कसाठी, कारण मावशीच्या प्रिशू खूप जास्त लाडाची आहे आणि तिचं काही लवकर होत नव्हतं. त्याच्यामुळे मी बसली इकडे डोक्याला हात मारून, कारण मला घरी जायला खूप घाई होत होती. चला फायनली तिला घेतलं आणि घरी जायला निघालो. चलो बाय.